गुरुवारी शुभ काम करणे तसेच धार्मिक कार्य करणे शुभ असते। गुरुवारी पुष्य नक्षत्र आले तर त्या दिवशी गुरुपुष्यामृत योग होतो। पुष्यचा अर्थ आहे पोषण करणारा, शक्ती देणारा, ऊर्जा देणारा। गुरुपुष्यामृत योग हा सर्व कार्यास शुभ समजला जातो। आपल्या जीवनात यशाची प्राप्तीसाठी या योगाच्या दिवशी कोणतेही नवीन काम जसे की व्यापाराची सुरुवात करणे, नवीन काम हाती घेणे, बंद पडलेले काम सुरू करणे असं केल्यास हमखास यशाची प्राप्ती होते। पुष्य नक्षत्र सर्व प्रकारच्या शुभ कार्य करण्यासाठी अत्यंत शुभ मानले आहे। गुरुवारी पुष्य नक्षत्र असल्यास शुभ आणि अद्भुत फळदायी योग बनतो। गुरुपुष्यामृत योगावर सुवर्ण खरेदी केल्यास त्याची वृद्धी होते असा समज आहे। या दिवशी थोडेफार सोने तरी जरूर खरेदी करावे। त्यात सोन्याचा एक मणीसुद्धा तुम्ही खरेदी करू शकता। फक्त या सोन्याची घरी आणल्यावर पूजा करावी। पुष्य नक्षत्र शुभ असला तरी हा नक्षत्र विवाहास वर्ज्य मानले आहे। आपण गुरुपुष्यामृत योगाचे महत्त्व जाणून घेतले। आता आपण पुढील वर्षात म्हणजेच 2025 मध्ये किती गुरुपुष्यामृत योग आहे ते पाहूया। 2025 मध्ये फक्त 2 गुरुपुष्यामृत योग आहे। पहिला गुरुपुष्यामृत योग 24 जुलै 2025 संध्याकाळी 4:43 पासून दुसऱ्या दिवशी सकाळी शुक्रवार 6:15 पर्यंत आहे। तसेच दुसरा गुरुपुष्यामृत योग 21 ऑगस्ट 2025 वेळ सकाळी 6:23 पासून रात्री 12:08 पर्यंत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुपुष्यामृत योगाचे महत्त्व तसेच 2025 मध्ये किती गुरुपुष्यामृत योग आहे ते पाहिले। व्हिडिओ आवडल्यास जरूर लाईक करा आणि अशा अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा।